श्री हनुमान जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण या ठिकाणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण श्वेताताई महाराज बडे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आहे। नालेगाव गाडगीळ पटांगण इथं हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण श्वेताताई महाराज बडे यांची कीर्तन सेवा संपन्न। समाजामध्ये नम्रता, प्रेम आणि दया जोपासा हरिभक्त परायण श्वेताताई बडे महाराज यांचं प्रतिपादन। हनुमान जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरण, संत विचारांनी भारावले भाविक। नालेगाव येथील गाडगीळ पटांगण इथं श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण श्वेताताई महाराज बडे यांची कीर्तन सेवा मोठ्या भक्तिभावामध्ये संपन्न झाली। या कीर्तनात संत विचारांचं महत्त्व, नम्रतेचं स्थान आणि परमार्थाची गरज यावर प्रभावी मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी कीर्तनात मार्गदर्शन करताना श्वेताताई महाराज बडे म्हणाल्या, मनुष्यानं समाजामध्ये वावरताना नम्रता अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक व्यक्तीला आपल्या जागी स्थिर राहायचं असेल तर त्यानं नम्रतेनं वागलं पाहिजे। संतांच्या जीवनामध्ये नम्रता, प्रेम, दया आणि जगाच्या कल्याणासाठी असलेले धार्मिक विचार यांचा मोठा साठा आहे। त्यांच्या विचारामुळे समाजाला योग्य दिशा मिळते। त्या पुढे म्हणाल्या की संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे। संतांचे विचार हे प्रेरणादायी असून आजच्या काळामध्ये त्यांची खरी गरज आहे। जसं भाजीमध्ये मीठ महत्त्वाचं असतं तसंच आपल्या जीवनामध्ये संतांचे स्थान आहे। संतांचे विचार नसतील तर जीवनाला चव राहत नाही। श्वेताताई महाराज बडे यांनी पुढे स्पष्ट केले की आपल्या जीवनामध्ये साधू, सेवा, परमार्थ आणि चांगले कार्य असणं गरजेचं आहे। आपल्याला मिळालेलं हे मानवजन्म काहीतरी चांगलं करण्यासाठी आहे। संत आपल्याला थेट धन देत नाहीत, मात्र मिळालेलं धन कसं जपायचं, कसं योग्य वापरायचं याचं ज्ञान देतात। त्यांच्या विचारामधनं जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते असंही त्यांनी नमूद केलं। कीर्तनादरम्यान संतांच्या जीवनातील विविध उदाहरणं देत त्यांनी उपस्थित भाविकांना संत विचारांचा संदेश दिला। या प्रभावी कीर्तनामुळे भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता। टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि हरिनामाच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर भक्तिमय झालं होतं। यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी सांगितलं की छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीनं गेल्या 34 वर्षापासून श्री हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे। श्री पावन हनुमान मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून इथं मोठ्या संख्येनं भाविक कीर्तन सेवा ऐकण्यासाठी उपस्थित राहतात। ते पुढे म्हणाले की कीर्तनाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि संतांच्या विचारांची देवाणघेवाण होते। यामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडून सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होते असंही ते म्हणाले। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।